सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल येथील सहशिक्षक मी M.A. महाजन आज जनरल सायन्स या विषयातील द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा पाठ शिकवणार आहे. द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. आपण पहिले सुरुवातीला डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स बघणार आहोत. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स इन. तर कोणत्या प्रकारे आपण डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग बघतो. सजीवांमध्ये विविधता आपल्याला आढळून येते. प्राणी, वनस्पती या सर्वांमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ. वनस्पतींचे विविध प्रकार आपल्याला पृथ्वीवर बघायला मिळतात. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. सम प्लांट ग्रो इन वॉटर whereas some are to be found in desert which have scarcity of water. आता आपण बघतो काही झाडांना फुले येतात, फ्लावर्स येतात, तर काही झाडं ही डिझर्टमध्ये आढळतात, तर काही झाडं ही पाण्यामध्ये आढळतात. तर सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रेंजेस. काही बर्फाळ प्रदेशातच काही वनस्पती आढळतात. सम प्लांट्स cannot be seen without microscope whereas some are huge in size. काही प्लांट्स हे आपल्याला मायक्रोस्कोप शिवाय दिसू शकत नाही, एवढे सूक्ष्म असतात. तर काही इतके मोठे असतात की जे आपल्याला लगेच डोळ्यांनी नजरेस पडतात. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. प्लांट्स आणि ॲनिमलसारखी डायव्हर्सिटी आपण बघू शकतो. सम आर युनिसेल्युलर, अदर मल्टीसेल्युलर, सम आर व्हर्टिब्रेट whereas other are invertebrates. तर काही जसं वनस्पतीमध्ये विविधता आहे तशी प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आहे. काही युनिसेल्युलर आहेत प्राणी, म्हणजे एकपेशी आहेत. काही मल्टीसेल्युलर आहेत, जसं मनुष्य मल्टीसेल्युलर प्राणी आहे आहे. सम आर, काही व्हर्टिब्रेट आहे ज्यांना पाठीचे मणके आहेत, काहींना पाठीचे मणकेच नाही, इनव्हर्टिब्रेट आहेत. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. ही जी पूर्ण विश्व आहे हे प्राण्यांनी भरलेलं आहे विविध प्रकारच्या. काही ॲक्वॅटिक आहे म्हणजे पाण्यामध्ये राहणारे आहेत, काही टेरेस्ट्रियल आहे जमिनीवर राहणारे, काही ॲम्फिबियन आहे जे उभयचर आहेत दोन्हीकडं जमीन आणि पाण्यावर राहणारे, काही रेप्टाइलियन्स आहेत जसे सरपटणारे, तर काही एरियल आहे हवेत उडणारे एक्सेट्रा. तर अशा विविध प्रकारचे प्राणी आहे आपल्याला दिसून येतात. दीज ऑब्झर्वेशन्स गिव्ह राईज टू क्वेश्चन. या निरीक्षणावरून आपल्याला एक प्रश्न पडतो. हाऊ डीड दिस ग्रेट व्हरायटी कम इन टू बिंग. ही जी व्हरायटी आहे ही कशा प्रकारे अस्तित्वात आली असेल, हा एक मोठा प्रश्न आहे. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. काश्मीर आणि राजस्थानमधले जे प्लांट्स आहेत ते सारखे आहेत का? अजिबात नाही, तर ते सारखे नाहीत. कॅन यू एलोबरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू. का त्यांच्या दोघांमध्ये तुम्हाला फरक दिसून येतो का? नक्कीच दिसून येतो. कोनिफॉरस ट्रीज लाईक प्लेन, पाईन अँड देवदार फ्लोरिश इन स्नोवी रिजन्स. जे पाईन आणि देवदारसारखे जे वनस्पती आहेत ते आपल्याला स्नोवी रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये दिसतात, लाईक काश्मीरसारख्या भागामध्ये. However, in the desert, Rajasthan, plants like cactus or acacia means बाबूळ are to be found. तर राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये डिझर्ट प्लांट जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं तुम्हाला कॅक्टससारख्या आणि बाबूळसारख्या वनस्पती तिथं वाढलेल्या दिसून येतील. द कॅमल, डिझर्ट ॲनिमल, इज नॉट फाउंड इन काश्मीर. व्हॉट इज द रिझन फॉर दीज डिफरन्सेस. उंटासारखा, कॅमलसारखा प्राणी हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही. मग यामागे नेमका काय, हे डिफरन्स असण्यामागे नेमकं कारण काय असेल? तर ह्याच्यामागे बघूया मेन कारण आहे अडॅप्टेशन. तर हे जे अडॅप्टेशन आहे हे अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. आपण त्याला मराठीमध्ये अनुकूलन म्हणतो. जसं आपण परिस्थिती एखादी असेल त्याच्याशी अनुकूलन करतो, अनुकूलन करून घेतो आणि त्या परिस्थितीनुसार आपण वागतो, त्यालाच अडॅप्टेशन असं इंग्रजीत म्हटलं जातं. ग्रॅज्युअल
changes occur in body parts and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. तर हे जे शारीरिक बदल आणि वागणुकीमध्ये झालेला बदल हा अनुकूलन म्हणजे अडॅप्टेशन तिथल्या वातावरणानुसार होत असतो. सच चेंजेस आर कॉल्ड अडॅप्टेशन, त्यालाच आपण अडॅप्टेशन म्हणतो. शारीरिक बदल आणि वागणुकीमधील आपल्या बदल होणे परिस्थितीनुसार त्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. तर हे अडॅप्टेशन एका दिवसात होत नाही, तर याला बरेचसे वर्ष लागतात, हजारो वर्ष लागतात कधी कधी. त्यावेळेस हे अडॅप्टेशन होतं, अनुकूलन होतं. आता आपण बघणार आहोत अडॅप्टेशन इन प्लांट्स, म्हणजे वनस्पतीमध्ये कशा प्रकारे अडॅप्टेशन होत असतं हे तुम्हाला बघायला मिळेल. बघा, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. हा खालील चार्ट ऑब्झर्व करा आणि कम्प्लीट करा. यात दिले प्लांटचं नाव दिले लोटस. हॅबिटॅट ॲक्वॅटिक, म्हणजे लोटस हे ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहतं. त्याचे टाईप ऑफ रूट कसे, फायबरस रूट आहेत, तंतुमय मुळे आहेत. लोटसची कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ह लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सिलियर. जे पानं आहेत ती लार्ज मोठी मोठी आहेत, राऊंड आकाराची आहे, गोलाकार आहेत आणि त्याच्यावर वॅक्सिलियर आहेत. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम हॅलो अँड फ्लेक्झिबल. त्याचं जे स्टेम आहे ते हॅलो पोकळ आहे आतमधून आणि फ्लेक्झिबल आहे, कुठे वाकवू शकतं, कसंही वाकवता येऊ शकतं त्याला. त्यानंतर दिलेलं आहे दुसरी वनस्पती आहे कॅक्टस. कॅक्टस ही हिचा हॅबिटॅट आहे डिझर्ट, म्हणजे वाळवंटामध्ये कॅक्टस वाढते. आणि रूट कसे आहेत, डीपली पेनिट्रेटिंग. डीप म्हणजे आतमध्ये खूप खोलवर गाडले गेलेले मुळं आहेत त्याची. आणि त्याची जर कधी आपण लीव्ज पाहिले तर कॅन्डेशियल लॉंग, लांबचे लांब असे लीव नाही आहेत, तर त्याचे काटेरी असल्यामुळे जे काटे येतात त्यालाच आपण पानं त्याचे समजतो. आणि त्याचे जे स्टेम आहे ते कसं आहे तर थिक आहे, फ्री ग्रीन आहे स्टेम, हिरव्या रंगाचा आहे. बन्यान म्हणजे वड, तो कसा आहे लँड जमिनीवर वाढणार आहे. सम इन सॉईल, कधी कधी जमिनीमध्ये सुद्धा रूट वाढलेले असतात खाली. आणि सोटमुळं मोठे प्रकारचे मुळं असतात. बिग अँड ग्रीन, त्याची लिव्ह जर आपण पाहिली बन्यान ट्रीची तर मोठी आहेत आणि ग्रीन रंगाची आहेत. आणि त्याचं जर स्टेम पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम तर ही हिराटेल, तर अशा प्रकारचं त्याचं स्टेम आहे. आता बघणार आहोत आपण विविध प्रकारचे आताच वनस्पतींचं अडॅप्टेशन पाहिलं कसं कशा प्रकारचे असतात. आता आपण यानंतर शिकणार आहोत अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. तर जे ॲक्वॅटिक प्लांट्स जे आहेत, अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट आपण शिकणार आहोत. तर व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग. तुम्ही विविध प्रकारच्या वॉटर बॉडीजला व्हिजिट द्या, भेट द्या आणि बघा की रिव्हर म्हणजे नदी, ब्रूक डबके, पॉन्ड छोटे लेक म्हणजे तलाव आपल्या सराउंडिंगमध्ये. व्हॉट डिफरन्स डू यू ऑब्झर्व बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. तुम्हाला टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये कोणता डिफरन्स दिसून येतो, फरक दिसून येतो. तर टेरेस्ट्रियल प्लांट हे मोठे असतात आकाराने आणि ॲक्वॅटिक प्लांट्स हे आकाराने छोटे असतात, ते नाजूक असतात. आणि टेरेस्ट्रियल प्लांट्स हे नाजूक नसतात, ते भक्कम असतात, मजबूत असतात. आता आपण शिकणार आहोत सम ऑफ द aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. देअर काही जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत त्यांचे जे रूट आहे ते जमिनी पाण्यामध्ये खोलवर रुतलेले असतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज व्हाईल लीव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. हाऊएव्हर, लीव्ज त्याचे पानं आणि फुलं हे पाण्यावर तरंगतात. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. काही
प्लांट्स हे पूर्णपणे तरंगणारे असतात. देअर बॉडी रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉईल. त्यांचे रूट्स हे पाण्यामध्ये साचलेले नसतात. The surface of leaves and stem of many aquatic plants are covered with waxy layer. काही पाण्याचे स्टेम आणि पाने हे वॅक्सी लेअरनी कवर झालेले असतात. लीव्ज ऑफ सम aquatic plants आर थिन अँड स्लेंडर लाईक रिबन. म्हणजे जे पानं आहेत ॲक्वॅटिक प्लांट्सची तर ती थिन आहे, बारीक आहे, आणि स्लेंडर म्हणजे रिबनसारखी लांबलचक आहे. दिस शेप help them to withstand float current of water. ही जे शेप आहे हा मदत करतो त्याला withstand current flow. Air spaces in stems and petals of aquatic plants are useful for floating in water. तर पाण्यामध्ये कर्णरंध्र आहेत, त्यामुळे तसेच स्टेममध्ये आहे खोड आहे, त्या खोडामध्ये सुद्धा आतमध्ये हवा जाण्यासाठी छिद्र केलेले आहे, छिद्र आहेत, पाकळ्यांमध्ये सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे हे ॲक्वॅटिक प्लांट्स पाण्यामध्ये राहतात. आता यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्ज. तर पानावर दवबिंदू का थांबत नाही त्याच्यावर पाणी, कारण पानं हे वॅक्सी लेअर असतात, त्यामुळे ते पाणी थांबू शकत नाही. व्हाय डोंट द लीव्ज ऑफ दीज प्लांट्स रूट इन वॉटर. हे पाण्यामध्ये का आतमध्ये का लुपत नाही, कारण त्याला स्मॉल पोर्स असतात आणि त्या स्पोर्समुळे हे जे पानं आहेत ती पाण्यावर आरामात तरंगू शकतात. व्हाय आर देअर रूट शॉर्ट अँड फायबरस. याचे रूट फायबरस का आहे आणि शॉर्ट छोटे का आहेत, कारण रूट्स छोटे असल्यामुळे त्याला पाण्यावर तरंगता येतं. पाण्यावर पाणी आणि पाणी हे वरती पानांपर्यंत पोहोचवणे सोपं जातं, त्यामुळे ते फायबर शॉर्ट आहेत आणि फायबरस आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत अडॅप्टेशन इन डिझर्ट प्लांट. आपल्याला माहिती आहे डिझर्ट म्हणजे वाळवंट. वाळवंटामध्ये जे वनस्पती असतात त्या कशा असतात ते आपण बघणार आहोत. टेक 2 potted plants, one a cactus and the other a leafy plant. एक कॅक्टस प्लांट घ्या, एक लिफी प्लांट घ्या, त्याला प्लास्टिक बॅग loosely around the leaves of these plants and keep them in sunlight for early in the morning. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. एक कॅक्टसचं झाड घ्या आणि एक दुसरं साधारण लाल घ्या आणि दोन्ही झाडं घेतल्यानंतर त्याला कॅरी बॅग आणि बंद करा आणि त्याचे एक फांद्या कॅरी बॅगने बंद करा आणि ते उन्हामध्ये ठेवून द्या. दुपार झाल्यानंतर पुन्हा ते झाड जे आहेत कॅक्टसची आणि दुसरे पानं असलेल्या झाडाची दोन्ही पण वर्गामध्ये घेऊन आतमध्ये बसा आणि हॅज द सम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. दोन्ही कॅरी बॅगमध्ये सारखंच पाणी साचलेलं दिसतंय का असं तुम्ही बघा, निरीक्षण करा. Desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. जे डिझर्ट प्लांट्स आहेत म्हणजे वाळवंटी वनस्पती आहेत त्याला निडलसारखी अगदी सुईसारखी किंवा त्याला काटेरी अशा प्रकारची पानं असतात, त्याच्यामुळं त्याचं जास्त प्रमाणामध्ये बाष्पीभवन होऊ शकत नाही आणि कॅक्टसच्या झाडातून बाहेर पाणी आल्यास आपल्याला दिसणार नाही. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय ऑपरेशन. म्हणजे कमीत कमी बाष्पीभवनाने पाणी बाहेर टाकतं. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. ज्याचं जे स्टेम आहे ते पाणी आणि अन्न तिथं धरून शोषून ठेवतं आणि त्यामुळे ते मोठं आहे, देठ आणि मजबूत आहे आणि हिरव्या रंगाचा आहे. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड.
food and therefore fleshy. The stem are green as they perform photosynthesis in the absence of leaves. जे स्टेम आहे, देठ आहे, ते हिरव्या रंगाचं आहे आणि ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया करून अन्न तयार करतं. Their root penetrate deep into the soil in search of water. तर डिझर्ट प्लांटमधले जे वनस्पती असतात त्यांचे मुळं, हे जे रूट आहेत, हे रूट अगदी जमिनीमध्ये खोलवर गेलेले असतात. पेनेट्रेट डीप इन टू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. देअर इज अ थिक लेअर ऑफ व्हॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दीज प्लांट्स. तर त्याचं जे स्टेम आहे, देठ आहे, त्या देठावर सुद्धा व्हॅक्सी सबस्टन्स आहे. तर तो सबस्टन्स, व्हॅक्सी सबस्टन्स इथे आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे ते चमकदार असे झाडं दिसतात. अडॅप्टेशन इन प्लांट्स इन स्नोवी रेजिन. तर स्नोवी रेजिन्समध्ये जे झाडं आहेत, इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन स्नोवी रेजिन. त्याच्या जे उतरत्या फांद्या आहेत त्या कशा उपयोगात पडतात, कारण ज्यावेळेस बर्फ पडतो त्यावेळेस उतरत्या फांद्यावरून बर्फ खाली जमिनीवर पडतो आणि ते झाड तसं उभं राहतं. प्लांट्स ऑफ स्नोवी रेजिन्स मेनली इन्क्लूड्स कॉनिफर्स लाईक देवदार अँड पाईन. म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये देवदार आणि पाईनसारखे झाडं, वृक्ष बाजूच्या आकृतीमध्ये इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे झाडं दिसत आहेत. हे झाडं आहेत पाईन आणि देवदारचे. द ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. हे कोनिकल शेपचे ट्री आहेत, झाडं आहेत असे. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन द रेजिन्स. जेव्हा बर्फ जास्त पडतो आणि थंडी जास्त पडते, तर कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम अक्युम्युलेटिंग ऑन द ट्री. त्यावेळेस बर्फ जास्त पडतो त्यावेळेस तो बर्फ झाडावर राहू नये म्हणून ही पानं उपयोगात येतात. अँड द थिक bark helps the tree to withstand the cold. जे थिक बार आहे, तर जे थिक बार्क म्हणजे त्याचं जे खोड आहे ते थिक आहे, त्यामुळे ते थंडीमध्ये सुद्धा तटस्थपणे उभं राहू शकतं. आता आपण बघणार आहोत अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रेजिन. व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये तुम्हाला ट्रीज, हर्ब, श्रब अशा प्रकारचे विविध वनस्पती दिसतील. दिस प्लांट्स कम्प्लीट अमंगस्ट देमसेल्स फॉर सनलाईट. ते जंगलातील वनस्पती या सूर्यप्रकाश मिळण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात आणि उंच वाढतात. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट sunlight and climbers and vines grow to a great height with support of trees. तर वेलीसुद्धा या उंच झाडांसोबत उंच चढतात आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्या स्पर्धा करतात. त्यामुळेच कारण त्यांना अन्न तयार करता येऊ शकतं. क्लाइंबर अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. स्प्रिंग लाईक टेंड्रियल्स ऑन द स्टीम ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. तर टेंड्रिलचं जे गोलाकार असं हे आहे, वर्तुळाकार स्प्रिंगसारखं टेंड्रिल्स असतं, त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की ते वनस्पती अनुकूलन, अडॅप्टेशन करत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचं ते जीवन जगत असतात. आता पुढचा घटक आहे अडॅप्टेशन इन ग्रास. इन द इंजेक्शन ऑफ adaptation in grassland plants. Diverse type of bushes and grasses are found in the grassland. तर विविध प्रकारचे बुशेस आणि ग्रासेस हे ग्रासलँडमध्ये आपल्याला आढळून येतात.
फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल करोजन. जे फायबरस रूट्स आहेत, तंतुमय मुळे आहेत, ही तंतुमय मुळे ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. तर हे ग्रासेस सॉइल इरोजन म्हणजे मातीचं इरोजन थांबवतात. ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. जे इक्वेटोरियल रिजनमधले जे गवत आहे ते उंच असतं. ॲनिमल लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. अशा उंच गवतामध्ये वाघ, हत्ती, हरिण यासारखे प्राणी लपून राहतात. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. तर थंड प्रदेशामध्ये वाढणारे गवत हे उंचीने ठेंगणं असतं व जास्त उंची नसते त्याची. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. जे ॲनिमल्स आहेत सशासारखे ते गवताळ प्रदेशामध्ये, गवताळ भागामध्ये आपल्याला दिसून येतात. व्हास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. तर व्हास्ट मिडोज आपल्याला इथे दिसून येतात. आता ऑब्झर्व अँड डिस्कस. आता बाजूची आकृती बघा आणि चर्चा करा. ऑब्झर्व अँड नोट डाऊन द अडॅप्टेशन इन पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, यार्न, वॉटर हयसिंथ, अलॉय, असिया, कॅरोट, ओनियन, बीट, बिटर गार्ड, ग्रेप पाईन एक्सेट्रा अँड द प्लांट्स इन युअर सराउंडिंग. तर या वनस्पतींचं, या फळभाज्यांचं तुम्ही निरीक्षण करा आणि निरीक्षण करून बघा त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं अडॅप्टेशन होत असतं. आता आपण पुढचा भाग घेणार आहोत. पुढचा घटक आहे अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. म्हणजे मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉफिक. म्हणजे जे जास्तीत जास्त प्लांट्स आहेत हा अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉफिक. तर काही ग्राउंडवर वाढणारे वनस्पती असतात आणि ते ॲटोट्रॉफिक आहे, स्वयंपोषी आहे. हाऊएव्हर प्लांट्स लाईक द डॉडर अँड पॅरासिटिक. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम. म्हणजे जे डॉडर नावाचा वनस्पती आहे त्याचं जी बॉडी जी आहे ती पिवळ्या रंगाची वायरची आहे. इट इज लिफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्याला पानं नसतात आणि त्याच्यामुळं ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया त्यांच्यामध्ये होऊ शकत नाही. हाऊएव्हर इट हॅज हिस्टॉरिकल रूट्स फॉर ऑब्झर्विंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचे रूट्स दिलेले आहेत, मुळं दिलेले आहेत की त्यामुळे ते दुसऱ्या वनस्पतीमधून आपल्याला आवश्यक असलेलं अन्न मिळवू शकतात, पोषक द्रव्य मिळू शकतात. These roots penetrate up to the conducting vessel of the host plant to absorb water and food. तर ह्या प्रकारचे जे रूट्स आहेत, हे जे रूट्स आहेत तो आतमध्ये खोलवर गेलेले असतात, त्यामुळे त्यातून त्यांना अन्न आणि पाणी मिळू शकतं. फंगाय डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगाय या वनस्पतीला क्लोरोफिल नसल्यामुळे ती फोटोसिंथेसिस प्रक्रिया करू शकत नाही. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स. ते जे फूड आहे ते स्टार्ची फूडस्टफपासून, म्हणजे उदाहरणार्थ लाईक भाकरी अँड ब्रेड. भाकरी आणि ब्रेडवर हे बुरशी जी वाटते तीच म्हणजे फंगायच असते. तर त्यापासून भाकरी किंवा ब्रेडपासून त्या फंगाय वनस्पतीला अन्न मिळत असतं. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ऑब्झर्वेशन ऑफ फूड. त्यांना रूटसारखी, मुळासारखी फायबर्स ऑब्झर्वेशन करण्यासाठी तंतुमय असे मुळं असतात आणि त्यामुळे ते अन्न शोषून घेतात. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. म्हणजे प्लांट्सला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम वाढीसाठी आवश्यक आहे. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन. जे वनस्पती जमिनीमध्ये वाढतात त्यांना नायट्रोजन ची कमतरता आहे, लाईक ड्रोसेरा, व्हेनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड बाय नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट.
तर नायट्रोजनची कमतरता हे जे वनस्पती आहेत ह्या इन्सेक्ट खाऊन नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतात. अडॅप्टेशन आर सीन इन these प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. तर हे आपल्या वनस्पतीमध्ये अडॅप्टेशन आपल्याला दिसून येतं की ज्यामुळे ते इन्सेक्टला किड्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात आणि त्यांना खाद्य बनवतात. आता पुढचा पॉईंट आहे माय फ्रेंड द इंटरनेट कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट अडॅप्टेशन फ्रॉम वेबसाईट लाईक www.mbgnet.net. यावरून आपण आणखी अडॅप्टेशनविषयीची माहिती मिळवू शकतो या वेबसाईटवरून इंटरनेटच्या माध्यमातून. तिथे हा घटक संपलेला आहे. आपण पुढील लेक्चर नंबर 2 द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा घेणार आहोत. त्यामध्ये आपण अडॅप्टेशन इन ॲनिमल्स हा घटक शिकणार आहोत. ओके, थँक्यू.